मुख्य जलवाहिनी फुटली, लाखो लिटर पाणी वाया, नागरिक मात्र तहानलेले। धरण उशाला, कोरड घशाला। देऊळगाव राजा नगरपालिकेच्या पाणी व्यवस्थापनावर नागरिकांचा संताप। देऊळगाव राजा शहरात तीव्र पाणी टंचाईने नागरिक त्रस्त असतानाच नगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागात नियोजन शून्य कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे। जाफराबाद रोडवरील मुख्य पाणी वितरण केंद्राजवळील जलवाहिनी फुटल्यानं लाखो लिटर पाणी रस्त्यावर वाहून जात असल्याचे धक्कादायक चित्र समोर आलं आहे। एकीकडे शहरातील नागरिकांना तब्बल 15 ते 20 दिवसांनी पिण्याचे पाणी मिळत आहे, तर दुसरीकडे मौल्यवान पाणी अक्षरशः रस्त्यावर वाया जात आहे। संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे फुटलेल्या जलवाहिनीची वेळेत दुरुस्ती करण्यात आली नसल्याचा आरोप संतप्त नागरिकांनी केला आहे। शहरात वारंवार जलवाहिन्या फुटणे, गढूळ पाणी पुरवठा होणे, पंप व मोटारी बंद पडणे, निकृष्ट दर्जाच्या पाईपचा वापर तसेच अपुऱ्या क्षमतेच्या जलवाहिन्यांमुळे पाणी पुरवठा विस्कळीत होत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहे। त्यामुळे नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी निर्माण झाली आहे। याशिवाय काही भागांना प्राधान्याने पाणी पुरवठा केला जात असल्याच्याही तक्रारी होत असून सर्वसामान्य नागरिकांना मात्र पिण्यासाठी वणवण फिरावे लागत असल्याचे चित्र आहे। संतप्त नागरिकांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की धरण उशाला आणि कोरड घशाला अशी अवस्था शहराची झाली आहे। लाखो लिटर पाणी वाया जात असताना नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे। हा प्रशासनाचा गंभीर निष्काळजीपणा आहे। फुटलेल्या जलवाहिनीची तातडीने दुरुस्ती करून शहराला नियमित पाणी पुरवठा सुरू करावा, तसेच या प्रकरणातील जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। आपला जिल्हा, आपला महाराष्ट्र मराठी न्यूज साठी प्रतिनिधी मोहम्मद गुलाम अहमद, देऊळगाव राजा, बुलढाणा।